मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या सध्याचं जे जीवन आहे ते जीवन हे विविध प्रकारच्या साधनांवर अवलंबून आहे आणि ही साधनं नुसती चालून उपयोगाची नसतात, तर जिथे आपणच आहोत हे सिद्ध करायचा विषय येतो तिथे 6 आकडी एक क्रमांक आपल्या मदतीला धावून येत असतो आणि त्याला आपण OTP किंवा वन टाइम पासवर्ड असं म्हणतो. कारण आता ही संपूर्ण यंत्रणा ही उपग्रहावर आधारित, संगणकावर आधारित किंवा आपण ज्याला इंटरनेटचं महाजाल म्हणतो याच्यावर आधारित, तसेच सॉफ्टवेअरवर आधारित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं जी आहेत म्हणजे मोबाईल असेल, ह्या सगळ्यांवर आधारित अशी ही यंत्रणा आहे. आणि ही यंत्रणा आपण जसं पूर्वी आपली ओळख पटवण्यासाठी ओळखपत्र दाखवायचो, म्हणजे आधार असेल, पॅन असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, त्याच्यानंतर मतदानाचं जे कार्ड आहे ते कार्ड असेल, पासपोर्ट असेल, हे दाखवायचो. परंतु आता ह्याने काम भागत नाही. आता तुम्हाला जो QR कोड उपलब्ध आहे तो QR कोड स्कॅन करावा लागतो. तो स्कॅन झाला तर तुम्हाला ॲक्सेस मिळतो आणि ॲक्सेस मिळाला तर तुम्हाला पुन्हा 6 आकडी वन टाइम पासवर्ड टाकून तो मीच आहे म्हणजे मीच आहे हे सिद्ध करावं लागतं. अशी ही गंमत आहे. हे काळाचं, बदलत्या काळाचं हे भान आहे आणि हे भान आपण जर बाळगलं नाही, हे भान जर आपण समजून घेतलं नाही तर इथून पुढे आपल्यासाठी कुठलंही दार उघडलं जाणार नाही. हा वन टाइम पासवर्ड काही सेकंदासाठीच आपल्या मोबाईलमध्ये येतो. त्यामुळे मोबाईल चार्ज असणं, मोबाईल चालू असणं, मोबाईलला रेंज असणं महत्त्वाचं आहे आणि तो 30 सेकंदासाठी आलेला वन टाइम पासवर्ड कमी वेळात बाकीची कामं बाजूला ठेवून तिथं टाकणं महत्त्वाचं असतं. असं जर आपण केलं नाही तर आपली विविध कामं होणार नाहीत. मग ती बँकांमधली असेल, ती विविध शासकीय कार्यालयांमधील असतील, खाजगी कार्यालयांमध्ये असतील, आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा ऑनलाईन काही मागवणं असेल, काही खरेदी असेल, शॉपिंग असेल किंवा विविध ठिकाणी आपण जे दस्तऐवज तयार करतो, खरेदी विक्री असेल, जागांची, सदनिकांची, जिथं जिथं आर्थिक संबंध येतील, जिथं जिथं विविध कामकाज आणि आपली ओळख दाखवण्याचा विषय येईल, तिथं तिथे आपल्याला हा वन टाइम पासवर्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथं आपण आपली ओळख दाखवणं, आपला चेहरा ही ओळख असणं, आपला आवाज ही ओळख असणं हे कमी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि वन टाइम पासवर्ड किंवा 6 आकडी क्रमांक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ज्याप्रमाणे दरवाजाला लावलेल्या कुलपाला चावी असते तसं आपणच आहोत हे उघडून दाखवण्यासाठीची चावी म्हणजे OTP वन टाइम पासवर्ड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पेमेंट करणे, संगणकावर लॉग इन होणे, लॅपटॉपवर लॉग इन होणे, मोबाईलवर लॉग इन होणे, डिजिटल लॉकरवर लॉग इन होणे, या सगळ्यांसाठी जो ॲक्सेस आहे तो या 6 आकडी वन टाइम पासवर्डद्वारेच आहे आणि तो आपणच आहोत, मीच आहे हे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की खुंटा हलवून बळकट केलाय का हे बघा. आता आपण आहोत हे एक यंत्रणा जी अदृश्य आहे, जी आपल्या हातात नाही, जी आपल्या मर्यादांच्या बाहेर आहे, ती यंत्रणा आपणच आहोत, मीच आहे हे खुंटा हलवून बळकट करते ते OTPच्या माध्यमातून. त्यामुळे वन टाइम पासवर्ड हे समजून घ्या. हे साधंसुद्धा नाही, हे दिसायला साधंसुद्धा आहे परंतु त्यामागची यंत्रणा अजस्त्र उपग्रहापर्यंत पोचलेली अशी एक वेगळ्या पद्धतीची आहे. विज्ञानाने हे आपल्या दारात आणून उभं केलेलं एक महत्त्वाचं साधन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आय एम मी म्हणजे मी म्हणजेच मी. म्हणजे पूर्वी जे पासवर्ड असायचे, पूर्वी जे किंवा आता जे नवीन फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या अंगठाचा ठसा, पूर्वी आपण न शिकलेल्या लोकांसाठी म्हणजे अडाणी लोकांसाठी अंगठ्याचा ठसा उमटवायचो, परंतु आता आपण सुशिक्षित साक्षर असूनही आपली ओळख सिद्ध करण्यासाठी अंगठ्याचा ठसा त्या काचेवर ज्याच्यामध्ये जे किरण असतात ते किरण आपला हा अंगठ्याचा ठसा वाचतात आणि मीच आहे हे सिद्ध झाल्यावर, साबित झाल्यावर
आपल्याला प्रवेश दिला जातो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं स्कॅन म्हणजे आपण आधार कार्ड काढताना जे डोळे स्कॅन केले, अंगठा स्कॅन केला डावा उजवा, तो आता भविष्यात आपल्याला अनेक वर्ष कामाला येणार आहे. त्यामुळे फेस स्कॅन, अंगठ्याचं स्कॅन, पासवर्ड आणि कोड म्हणजे एक संकेतांक, असा हा आपला जीवनाचा प्रवास आज या इलेक्ट्रॉनिक गॅजेटपर्यंत आणून ठेपलेला आहे, जिथं आपल्याला आपली ओळख पटवून देण्यासाठी एका 6 आकडी OTP वन टाईम पासवर्डचा उपयोग करावा लागणार आहे. तुम्ही सेफ वॉल्ट घ्या, सेफ वॉल्टमध्ये साहित्य ठेवा, महत्त्वाची कागदपत्र ठेवा, दागदागिने ठेवा. तिथं सगळीकडे बायोमॅट्रिक उपस्थिती ही आपल्याला अनिवार्य आहे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे आईच्या पोटातून आपला जन्म झाला, हा पहिला जन्म, आणि इलेक्ट्रॉनिक आणि संगणकीय दृष्ट्या आणि आपल्या जैविकदृष्ट्या आपली ओळख निर्माण झाली, हा आपला दुसरा जन्म आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि संगणकीय दृष्ट्या पुनर्जन्म आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपला डिजिटल फॉर्ममधील हा नवा जन्म आपल्या जैविक अस्तित्वाला ओळख प्रदान करून देणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आपल्यावरील नियंत्रणाचं हे एक तत्वज्ञान आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलीही संदिग्धता राहता कामा नये. आपण आता या माध्यमांच्या पद्धतीने असं गुंतलो गेलेलो आणि असं जोडले गेलेलो आहोत की आपण कुठेही गेलो तरी आपली कॉल हिस्ट्री, आपली लोकेशन हिस्ट्री ही नियमित तपासली जात आहे आणि आपला पाठलाग केला जात आहे. आपल्याला हे माहीत नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, संगणकीय इंटरनेटच्या माध्यमातून जोडलं जाणं आणि आपणच असणं, आपलं अस्तित्व असणं, ह्या सगळ्यांचा ताळमेळ कुणीतरी जोखतंय, कुणीतरी तपासतंय आणि आपणच असणं, जिथं जिथं आपल्याला प्रवेश द्यायचा आहे ते 6 आकडी OTPच्या माध्यमातून केलं जात आहे. मित्रांनो, हे समजून घ्या. हे दिसायला ऐकायला साधं सोपं वाटलं तरी 2025 नंतर येणाऱ्या पुढच्या काही वर्षांसाठी 2050 असेल, त्याच्यानंतर 2070-75 असेल, त्या काळात तंत्रज्ञान किती बदललेलं असेल, आपली ओळख कशा पद्धतीने साठवून ठेवायची त्याच्यावर विचार करायला लागा, कामाला लागा. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला या नोटवर रजा द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला ह्या वन टाईम पासवर्डबद्दल काय म्हणायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.